तर तुमचा नीटचा रिझल्ट लागला असेल, त्यांची चांगली रँक, चांगली मार्क्स आले, त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 2024च्या काउन्सिलिंगमध्ये गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती राऊंड 3ला कॅटेगरी वाईज किती कट ऑफ होता राऊंड 3चा. तर आपण एक एक करून आता कॅटेगरी आणि त्यांची रँक बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ह्यावेळेस समजून जाईल की 2025ला तुम्हाला कॉलेज भेटेल किंवा नाही तुमच्या रँकनुसार. ओपन कॅटेगरीचा राऊंड 3चा कट ऑफ होता 1,03,486. SC BC ह्या कॅटेगरीसाठी कट ऑफ होता 1,09,489. OBC ह्या कॅटेगरीसाठी कट ऑफ होता 1,12,695. NTB या कॅटेगरीसाठी कट ऑफ होता 1,62,099. NTC ह्या कॅटेगरीसाठी कट ऑफ होता 1,11,855. NTD ह्या कॅटेगरीसाठी कट ऑफ होता 1,12,761. SC ह्या कॅटेगरीसाठी कट ऑफ होता 2,07,442. ST कॅटेगरीसाठी 4,31,772. EWS कॅटेगरीसाठी 1,93,202. VJ या कॅटेगरीसाठी 1,25,319 आणि डिफेन्स 1 साठी 1,76,417 आणि डिफेन्स 3 साठी 1,75,547. तर मित्रांनो, हे होते राऊंड 3ला लास्ट शीट भेटलेले स्टुडंट, त्यांची रँक गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामतीला. तर ह्याच्यावरून तुम्हाला समजून जाईल की वॅकन्सी राऊंडमध्ये एवढे काय फरक पडले नाही आहेत. सगळं आपण बघितलेलं आहे कट ऑफ वगैरे. तर राऊंड 3 नंतर जे वॅकन्सी राऊंड आहेत त्यामध्ये एवढा काय फरक पडला नाही आहे रँकचा. तर तुम्हाला आता कंपॅरिझन करायचं आहे आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की कट ऑफ किती कमी येऊ शकतो आणि ह्यावेळेस किती रँकला किती मार्कला तुम्हाला गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती आणि महाराष्ट्रामधील गव्हर्नमेंट BMS कॉलेज, सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेज भेटणार आहेत का नाहीत तुमच्या रँकनुसार. जर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही आता कमेंट करा की तुमचे रँक किती आहे आणि तुमची मार्क किती आहे, जेणेकरून मी तुम्हाला सांगू शकेल की ह्यावेळेस तुम्हाला कॉलेज कोणतं भेटेल. आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.